चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचाच महापौर होईल, काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळाची व्यवस्था झालेली आहे। काँग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नाही। जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी काही वक्तव्य केल्याचाही त्यांनी आरोप केला। ते नागपुरात बोलत होते। आम्ही एकच आहोत। काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील। व्यवस्थेसाठी आपण वेगवेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल, यामध्ये कुठे दुमत नाही। आणि तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे आणि कोण काही म्हणू देत। काल काही सुधीर मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे, हे सगळी अफवा आहे आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे। त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत, सर्व आमच्याकडेच आहेत। ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत। आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत। काँग्रेस म्हणून आम्हाला आमच्या महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करणं, यासाठी लागणारं संख्याबळ 3 अपक्ष जे काही आहेत आमच्याबरोबर आघाडीमध्ये होते, आम्ही ज्यावेळेस अलायन्स केलं होतं शेकापचे, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि वर सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जे काही संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे। गटबाजी भाजपमध्येही आहे। मुनगंटीवार आणि जोरगेवार यांनी देखील माणसं नागपुरातल्या हॉटेलमध्ये ठेवली आहे। उलट भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहे असंही वडेट्टीवार म्हणाले। नाही, शंका उपस्थित कोणाला काय करायचं ते करू देत। आता तिकडे मुनगंटीवारांची माणसं वेगळे आहेत, जोरगेवारांची माणसं वेगळे आहेत, म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही। कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत, मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत, आम्हाला माहिती आहे। त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही, ते एकत्र येतात, आम्ही एकत्र येतो। पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावर काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे आणि तिथे कुठेही त्यांना काही चुकीचा निर्णय घेण्यासाठी कोणालाही स्कोप नाही आहे। तर चंद्रपूरमधील सत्ता स्थापनेसाठी आमची उबाठा गटासोबत आणि वंचित सोबत चर्चा सुरू आहे। केवळ सत्ता स्थापना हा उद्देश नसून विचारसरणी देखील महत्त्वाची आहे असंही वडेट्टीवार म्हणाले। तर मुंबईत भाजपचा महापौर आला तर मुंबई गुजरातशी जोडली जाऊन पुढे कोणाच्या इशारावर चालणार हे वेगळं सांगायची गरज नाही असंही ते म्हणाले। नाही, ते उबाटांची आपली युती नव्हती, पण उबाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे। नाही, ठीक आहे ना, चांगले आहे की पालघरमध्ये गुजराती भाषेमध्ये अधिसूचना काढत असतील तर त्याची सुरुवात सीमेवरून सुरतवरून पालघर जवळ आहे, हळूहळू ते मुंबईकडे येईल आणि महाराष्ट्राला गुजराती एक नवीन भाषा देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये ते सफल होतील असं म्हणायला हरकत नाही। त्यांची इच्छाच आहे की महाराष्ट्र हा गुजरातच्या इशाऱ्यावर चालावा, गुजरात भाषेवर चालावा, अशी जर इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊन जावी आणि त्यासाठी सुरुवात करून त्याचे रिॲक्शन काय येतात हे बघण्याचा कदाचित प्रयत्न असेल। खडा टाकायचा आणि वाट बघायची। तर भारतीय जनता पक्षाची भूमिका या संदर्भात आम्हाला नवीन वाटत नाही।